हो आता यावर आहे ना आपल्याला शाळू पेरायचा सगळा आपला पहिले या वावरात आहे ना मका पेरून घेऊ म्हणलं. 5 वाफे मका पेरायची, 1 2 3 4 5 वाफे करायचे. 20-20 दिवसाच्या गॅपनी ना 5-5 वाफे गेले ना आपल्याला बरोबर होत चालेल. मग ट्रॅक्टरवाला येईन एक 10-15 मिनिटात. ते वाढायचं घेतलं मी, शेण वाढायचं आपलं फावडं, आणि एक जण भेटला त्याच्या गाडीवर टाकून दिलं आणून. मका द्या बघता आम्हाला एक 5 वाफ्याला लावता येईल ना अशी. वाईट थंडी होती सकाळी, गोट्यात गेलो, उराकलं गोटा धुतलाय, फॅन चालू आता. बारक वासरू खात नाही नीट नाही का, त्याला तेवढंच ठेवायचं आता, त्याला जास्त नाही टाकायचं त्याला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण एक 10:30 वाजले बराबर. वाईट थंडी होती सकाळी, गोट्यात गेलो, उराकलं गोटा धुतलाय, फॅन चालू आता. चहा बनवते काळा चहा घेऊ आणि सर्व खाल्लो. मग 15 मध्ये ना मी ना आज कालचा ब्लॉग एडिट केलाय, आज तो अपलोड होतोय, सेव्ह होतोय. मी ना ब्लॉग आहे ना आपल्या मोबाईलने एडिट करतो InShotमधून, लॅपटॉपवर आहे ना. तेवढं आपल्याला एक दुसरा ब्लॉग अपलोड करायला लावलं होतं मी, तर अपलोडिंग झालं. आता दुसरा चहा आहे, पहिला एक प्यायला एकदा. घरी कोण नाही, दादा आहे ना आपल्याला भजी पाव आणायचे. इथून पाव घेतले पार्सल, पाव आणि भजी दादाला. आता घरी द्यायची, तसं रानात जायला लागेल मला. आता रानात पेरायचं आपल्याला सगळं. दरे अरे बाई, आत्ता सकाळी 9 वाजता 8 वाजता आलतो साधारण मी, 7:30-8ला. गोटा बिटा धुवून टाकला आज. पाईप फक्त गुंडळून ठेवायचं, आता संध्याकाळी ठेवून खाली रानात जायचं. अर्धा तासाने येणार सोन्या ट्रॅक्टरवाला, कडा बेडवा चांगला खात्या ती. हे बारक वासरू खात नाही नीट नाही का, त्याला तेवढंच ठेवायचं आता, त्याला जास्त नाही टाकायचं. त्याला जास्त टाकल्यानंतर वाटेल आंबवण जास्त होते बरं का, त्याच्यामुळे वैरण खात नाही. हिला टाकलेले 2 टब मी ऑलरेडी. फॅन बंद करायचं होतं बस. आणि फावडं न्यायची, वाफ वाढायच्यात नेमकं. मी ना मक्याचं बियाणं नाही आणलेलं, हे मक्याचं बियाणं पण आणून टाकतो. मका द्या बघता आम्हाला एक 5 वाफ्याला लावता येईल ना अशी. ती 5 किलो आहे का ही वाली का ती मका? जनावराची आहे ना ही. ट्रॅक्टरवाला येईन एक 10-15 मिनिटात. ते वाढायचं घेतलं मी, शेण वाढायचं आपलं फावडं, आणि एक जण भेटला त्याच्या गाडीवर टाकून दिलं आणून. ते 20 किलो 5 किलो 25 किलो आहे. मला 2 ट्रिपा मारा लागल्यास त्याला येऊन जाऊन. एक जण भेटला बरं झालं. आपला पहिले या वावरात आहे ना मका पेरून घेऊ म्हणलं. 5 वाफे मका पेरायची, 1 2 3 4 5 वाफे करायचे. 20-20 दिवसाच्या गॅपनी ना 5-5 वाफे गेले ना आपल्याला बरोबर होत चालेल. मग मका आहे ना कंटिन्यू खायला भेटेल. आणि ह्या वावरात आहे ना 4 वाफे सोडायचे, आणि इथं कांदे लावायचे आणि लसूण लावायचे, आणि गहू पेरायचे. गहू आणलेलं आहे त्यावर ते गहू, इकडे गहू, सगळीकडे गहू पेरून टाकायचं. थोडं खाली गावात आहे ना, ते जाळायला लागेल राव. बहुते दाजे आले ना, दोघे मिळून जाळायला लागेल. एकट्याला ते हे व्हायचं नाही. अंगावर ते सगळे जाळायला लागले जोरात. खुर्ची आणली मस्त बसा. संतोष शेट गेला हॉटेलवर, मी राहणार ते अजून
1-2 तास लागेल आम्हाला फक्त इथं जास्तीत जास्त. 10 ताळ पण आणलंय लगेच सारा विरा वडून घेता येईल ते कोपरं आहे ना. एक फेज गेलता वाटतं राव चालवून ती होत. पाणी येते का बघू. उद्या पाणी द्यायला लागेल लगे याला झाला हायला. अरे काय पडलं असतं इथं. ओके विहिरीत पाणी भरपूर आहे. वायरमॅन बोलावला असतं आणि ते मग करीत राहायला लागलं असतं गौर. वाघ बंद करून हो. आता यावर दे ना आपल्याला शाळू पेरायचा गळा. तिकडून 4 रुपये सोडून फक्त मक्का पेरली यांनी. मक्याला पाणी बघू आज ते म्हणले आज नाही तर उद्या तरी द्या. आता गेलं तरी चालतं याला पाणी. हो कसं करता येईल प्लॅनिंग. इकडून बघितलं ना असं वाटतं इथून पाणी असं वर चढणार नाही आणि तिकडून बघितलं असं डाळ वाटतं अख्खा. पण खरं आहे ना पाणी इकडून चढतं असं वरती. ते डोळ्यांना दिसतंय पाणी असं बरोबर असं इकडून साईडने बरोबर बसतं इकडं. सेम तिकडं पण तेच तसंच आहे. ते वरची वावर आहे ना ती समतल आहे जरा. ही आमचे स्लोप आहे खाली आता राहणार राव. खरंच भारी वाटतंय राव. निवांत बसते तिथं. जर झोपा आणले ना तर झोपण चांगला झाडाखाली. आता थंडी वाजते बरं का पण थोड्या वेळाने चांगलं होईल. टेम्परेचर अजून हे होईल काय त्याला वाढन. उन्हात जरा बरं वाटतंय. आता तर ऊन पण लागत नाही रे एवढं या थंडीमुळं. पेरला आम्ही आता या साईडचं विहीर जुनी विहीर आहे तिथलं वावर पेरायचं आहे. ट्रॅक्टर खाली चालवलाय. ते दाताळ बघ दाताळ. हा ते घ्या खाली जाळू ना. खालचं गावात जाळू वाढायला. खाली गावात आहे ना ते जाळून टाकू ना. वरच्या वावरात ते भाताचं पॅन्ट होतो ना ते जाळलं आम्ही. एक काढ लावला अख्खं वाऱ्याने जळून जातं सगळं. ह्याला ही बादलाय लागेल व्यवस्थित नाही तर बार पाणी फिरवायला लागेल. पाणी फिरवायला लागतं याला. आणि मग वर मी लावलाय नवीन तिकडं तोटन ते पण आज नव्हते राव. बरं मग कापून टाकू. हो हे वावर पेरलं खालचं वावर द्यायला लागलं. आता नानानी ट्रॅक्टरने रोटर मारलं तर का बसलं नाही वाटतं रोटर त्याला नीट. गावातच दिसते हो. हा तो म्हणता रोटरला मी आणि फणलं कुठं धावा. फन्नी आतच नाही ना तो घातली त्यांनी. त्याला म्हणलं होतं ना मी फन्नी आत घाल म्हणून. 1 hour later. जवळपास 1:30 वाजल्यात. घरी आलो आता मी डायरेक्ट रानातून. पेरला सगळं खालचे गवार नाही पेरला कारण ते काढा राहिले त्याला आहे ना. दादा शानाच्या गोळ्यानंतर मला तू 1:30 वाजले जेवण करून भाजी बकर खायची. परत जायचं एक अर्धा तासाने आहोत. कांद्याचं 2 वाफ लावायचं आहे आणि मक्याला पाणी देऊन तर सालपेट मारायचे. त्यानंतर एक ते लसणारा एक वाफ ठेवलेला आहे. एवढं सगळं करायला आता लय टाइम लाईन राव तर रानात भाजी भाकर तर खाऊन. 2000 years later. रानात आलोय. जवळपास 3 वाजलेत. आपल्याला नाही चालू करायचंय फक्त पाणी चालू करायचंय. बंद कर लागेल. मक्याचं सारं ना भिजून घेऊ आणि ते पाहून आले ते ना कांदा लावते दाजी.
पाणी लई आहे 5 मिनिटात भिजून होईल सगळं ते वावर अख्खं. जास्त वेळ नाही लागणार नाही त्याला. सालपीठ नाही आणलं मी राव. सालपीठ आणून सालपीठ आणलं 10 किलो तरी मग केव्हा मारता येईल लगी पाणी देता येईल. आणि त्या बोर बियाणंवाल्या कोणी ना 10 किलो सालपीठ घेऊन येऊ. त्याच्या का नाही भेटला की द्यायच्या जायला लागन. आमच्या गावात एक शिंदे म्हणून आहे त्या खतावाल्या त्या भेटन. दुकानच बंद ठेवलं राव. तर गावात जायला लागन. ते महाद्वारापाशी आहे एक जण शिंदे म्हणून त्याच्याकडे भेटून जाईल आपल्याला. पुढे हो हे महाद्वारापाशी दुकान यायचं बरोबर. आपल्याला बरोबर आहे ना 10 किलो. सालपीठ घेतलंय आता होतं रानात न्यायचं ते. परत स्वेटर व्हायचं 10 किलो आहे. हात दुखायला लेडा लावलंय ना आपण इथपर लावायचं ना मका आपली. सॉरी हे आपण 5 लावलेले मक्याचं. आता 1 2 3 4 5 नाही इकडून कोपऱ्यात एक आहे ना. 1 2 3 4 5 इथपर्यंत आहे मका. आणि 4 2 सार ह्याचं कांदा आणि 2 सार लसणाचं असं वाढलेलं आहे. हे बघा की इथं मका नाही टाकलेली मी. वा भिजला सारा हा भिजवायचा. ह्या दोघात आहे ना हे लावायचे कांदा लावायचे. आणि इकडं मका टाकलेली आहे आपली. मका लावायला लागेल आता. नाही मका टाकलेली याला हे लावायचं हे टाकायचे सालपीठ टाकून पाणी द्यायचे. 3:30 वाजले राव. अजून लागेल आपल्याला 1-1.5 तास पाणी द्यायला. याला देऊन टाकतो पाणी आता. मग हे भिजून दे. भिजलं ना तिकडं सोड आता. आता हवा पण भिजून दे. पडण्यापेक्षा आहे ना असं पाटाला असं फेकतो आता आम्ही. असंच अंदाजाने टाकून द्यायचं फक्त पाटात वाफ्यात. वापर वाढला लागतं मी. हे खालपर्यंत जास्तपर्यंत बराच वेळ लागतो याला. हे मोठं वापायले वाफा भरला. आता हा दुसरा फोडला मी. आता 1 2 3 4 आहे अजून. 2 3 4 ही 4 वाफे भिजवायचे अजून अख्खे शेवटपर्यंत. जवळपास 6 वाफे केलेत मी आता मक्याची. इथं मका एक्स्ट्रा होते आपल्याकडे म्हणून टाकून दिले 2 वाफे. आणि नंतर इकडं दुसरे वाफे टाकायचे. पाणी पिवत जरा ताण लागली रावली. रानातलं काम दिसतं एवढं सोपं नाही बाई. पक्क टांग वाटते ते नीट लिपता पण येत नाही. हे वाफ्याचं तोंड बरोबर लिपता येत नाही असं ना. हे वावर आहे ना आम्ही पेरलंच नाही. प्रॉब्लेम काय आला येत आहे ना लय काढा की नेमकं मोठं गावात होतं त्यानं रोटर मारलेला. मग परत यानं नेमकं ते रानात आलं होतं. त्याला म्हणलं फनवून घे सगळं अख्खं वावर आहे परत. हे वावरात आहे ना आपल्याला रोटर मारून परत आहे ना पेरता येईल वावर लगी. आता उद्या नाही उद्या पण करता येईल तर अडचण नाही आहे. लगी पाटकेत होऊन जाईल. उद्याच्याला फनून रोटरायचं परत आणि पेरून टाकायचं वावर. सकाळी आहे ना झालं असतं कामात कंपनी वावरला कडक झालेलं आहे राव. आता हे माणूस फनते आपला कार्यकर्ता. 5 वाजले आता. अजून 1 तासभर जाईन ते 3 वाफ्यांना पाणी द्यायला मक्याच्या. ते पाणी दिलं ना टेन्शन नाही. मग काय करणार वासरांचं उरकाय लागन. याला क्षेत्र सांगितलं कुठपर्यंत ते फनते वावर. आता परत त्याला रूट राहून डायरेक्ट पेरायचं उद्या. मग क्लिअर होईन पण सगळं.
उद्या करा तुम्ही, हे काय होणार नाही तुम्हाला. आता 5 वाजलेत, त्याला कवर राखडणार मग. आणि ह्यालाच ना काय करायचं. हा उद्या लावा ना. बाप आहे ना अर्धा राहिलाय आणि हा अख्खा राहिलाय. हे दाजे आहे तोवर कांदा लावतात. मी चाललो होता घरी, वासर विस्तर बाहेर काढ लागेल, शान झाडून काढ लागेल, उरकून ऑर्डर जायला लागेल परत. राव या अर्ध ऑलरेडी झालेलं आहे भिजायचं. आता हा एकटा राहिला फक्त एकच. आता पाणी जोरात जायला लागलं. उन्हाचं पाणी जास्त आत नव्हतं, आत्ता जोरात जायला लागलं, पांगायला लागलं पाणी. काय अंधार आहे ना, आंबवण कमी टाकायला लागणार झाला. आंबवण जास्त खाता येईल त्याच्यामुळं वैरण खाय ना गडी जास्त. इकडं साफ केला डायरेक्ट भाऊ. साफसफाई केली सगळी, आतलं पण साफसफाई केली. आणलं वैरण काडी बिडी सगळं केलं व्यवस्थित. आता डायरेक्ट रात्री चक्कर मारायची. ओके, याला आहे ना पळवायचं नियोजन घ्यायचं रे. एक लई मस्ती बी आत्ता. 7 वाजले राव, सकाळ धरून लगे रे. आत्ता जाऊन फ्री झालोय, आता जाऊन दमल्या वाटले. पण काही यांचं करायचं लागतं आम्हाला. हे उपाशी नाही ठेवतं त्यांना.